गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर फर्स्ट SY BCom सेमिस्टर थर्ड मधील प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन हा टॉपिक सुरू करत आहोत. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे काय ते अगोदर आपण समजावून घेणार आहोत. त्यानंतर प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्सला सुरुवात करणार आहोत. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, तर ज्यावेळी एखादी कंपनी दुसरी कंपनी टेक ओव्हर करते किंवा एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीला खरेदी करते, तर कंपनी खरेदी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की कंपनीचा एक इयर असतो, फायनान्शियल इयर. साधारणपणे एप्रिल ते मार्च असं फायनान्शियल इयर असतं. ऑप्शनली काहींचे जे रेकॉर्ड्स आहेत ते जानेवारी ते डिसेंबर मेंटेन केले जातात, परंतु जनरली फायनान्शियल इयर हे काय असतं तर एप्रिल ते मार्च असं असतं. मग समजा एप्रिल ते मार्च फायनान्शियल इयर आहे, 2020 एप्रिल ते 2021 मार्च असं फायनान्शियल इयर आहे. आणि ए लिमिटेड नावाच्या कंपनीने बी लिमिटेड नावाची कंपनी खरेदी केली. खरेदी करताना कंपनीने जून महिन्यामध्ये खरेदी केली. समजा 1 जून 2020 ला खरेदी झाली. किती तारखेला? 1 जून 2020 ला खरेदी झाली. तर 1 एप्रिल 2020 पासून तर 1 जून 2020 पर्यंत महिने काउंट करायचे. मग एप्रिल, मे, जून ची 1 तारीख आहे, त्यामुळे तो महिना येणार नाही. म्हणजे किती महिने झाले? 2 महिने झाले. आणि उर्वरित वर्षाचे किती महिने असतील तर 12 मधून 2 मायनस केले तर 10 महिने असतील. तर मग जो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये प्रॉफिट होतो त्याला प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. आणि 1 जून नंतर वर्ष संपेपर्यंतचा जो प्रॉफिट होईल त्याला प्रॉफिट इन पोस्ट इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. त्यालाच पर्यायी नावं आहेत आणखी. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनला पर्यायी नाव आहे कॅपिटल प्रॉफिट आणि प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशनला नाव आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. म्हणजे एका कंपनीने जर दुसरी कंपनी टेक ओव्हर केली तर आर्थिक वर्ष सुरू झाल्याच टेक ओव्हर होईल असं नाही, तर ती वर्ष सुरू झाल्यानंतर मध्ये कधीतरी टेक ओव्हर केली जाते किंवा खरेदी केली जाते. तर जो प्रॉफिट आहे तो कंपनीचं आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून तर कंपनी जेव्हा ॲक्वायर केली तिथपर्यंतचा त्याला कॅपिटल प्रॉफिट किंवा प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. आणि कंपनी टेक ओव्हर केल्यानंतर फायनान्शियल इयर संपेपर्यंतचा जो प्रॉफिट असतो त्याला प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं, म्हणजे रेव्हेन्यू प्रॉफिट असं म्हटलं जातं. मग आता तुम्ही म्हणाल की फक्त एवढंच काम करायचं आहे का आपल्याला ह्या टॉपिक मध्ये? तर नाही. जो प्रॉफिट आहे तो डायरेक्ट आपल्याला दिलेला नसतो, फक्त 2 ठिकाणी विभागण्यासाठी. तर आपल्याला देताना प्रॉब्लेम मध्ये एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं जातं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेहमीप्रमाणे 2 साइड असतात, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. डेबिट साइडला सर्व खर्च दिलेले असतात आणि क्रेडिट साइडला सर्व इन्कम्स दिलेले असतात. आपण काय करणार आहोत तर डेबिट साइडचे जे खर्च आहेत आणि क्रेडिट साइडचे जे इन्कम्स आहेत तर त्यांची विभागणी करणार आहोत. कशी विभागणी करणार आहोत तर जे खर्च टाइमशी रिलेटेड आहे, म्हणजे वेळेशी रिलेटेड आहे, ते खर्च आपण टाइम रेशो मध्ये वाटणार आहोत. टाइमशी रिलेटेड जे खर्च असतात ते आपण टाइम रेशो मध्ये वाटणार आहोत. त्यानंतर सेल्सशी रिलेटेड काही खर्च असतात, विक्रीशी रिलेटेड, ते आपण सेल्स रेशो मध्ये वाटणार आहोत. त्यानंतर काही खर्च असे असतात की जे नेहमी कंपनीच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी केले जातात, तर ते खर्च आपण पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवणार आहोत. आणि काही खर्च असे असतात की जे कंपनीच्या सुरुवातीलाच केले जातात, म्हणजे ते प्री इनकॉर्पोरेशन मध्ये दाखवणार आहोत. मग आपल्याला जे काही खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दिलेले असणारे ते सर्व खर्च आपण एकतर टाइम रेशो मध्ये वाटणार, एकतर सेल्स रेशो मध्ये वाटणार, नाहीतर सर्वच्या सर्व पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवणार. आणि बाय चान्स एखाद दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये
एखादा खर्च हा प्री इनकॉर्पोरेशनला येईल. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे टाइम रेशो, सेल्स रेशो, त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशनला काय दाखवायचं, पोस्ट इनकॉर्पोरेशनला काय दाखवायचं. तर त्याला एक जनरल रूल आहे की तुम्हाला मी तसा एक तक्ता प्रोव्हाइड करणार आहे की त्यामध्ये हे खर्च कोणत्या रेशोत कोणते खर्च येतात ते दिलेले असणार आहे. परंतु जनरली तुम्ही कसं ओळखायचं की कोणता खर्च कोणत्या रेशोत वाटायचा. तर त्यासाठी जे सेल्सशी रिलेटेड खर्च आहे ते तुम्हाला सहज ओळखता येतात. सेल्सशी रिलेटेड खर्च कोणते असतात. तर समजा विक्री करायची आपल्याला, तर विक्री करण्यासाठी जाहिरात करावी लागते म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट. त्यानंतर विक्री करायची आहे तर आपल्याला ट्रान्सपोर्ट करावं लागतं, ट्रॅव्हलिंग करावं लागतं. मग ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, त्यानंतर बॅड डेप्ट म्हणजे बुडीत कर्ज, हे पण सेल्सशी रिलेटेड असतं. त्यानंतर आफ्टर सेल्स सर्व्हिसेस असतील ते सेल्सशी रिलेटेड असतात. शोरूम असेल आपल्याकडे, शोरूमचा काही खर्च असेल तो सेल्सशी रिलेटेड असतो. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असतात ते सेल्सशी रिलेटेड असतात. डिलिव्हरी व्हॅन रनिंग एक्सपेन्सेस असतो, जी माल पोहोचवण्यासाठी जाते तिचा खर्च असतो, तो पण सेल्सशी रिलेटेड असतो. म्हणजे विक्रीशी रिलेटेड खर्च आपण सहजपणे ओळखू शकतो. तर विक्रीशी रिलेटेड जे खर्च असतात सेल्सशी रिलेटेड, ते खर्च आपण सेल्स रेशो मध्ये वाटणार आहोत. मग सेल्स रेशो कॅल्क्युलेट कसा करायचा. तर त्यासाठी तुम्हाला एकूण सेल्स हे दिलेले असतात. तर एकूण खर्च, एकूण विक्री ही दिलेली असते, एकूण सेल्स दिलेले असतात आणि आपल्याला त्यापैकी प्रायर पिरियडचे किती सेल्स आहेत ते किंवा पोस्ट पिरियडचे किती सेल्स आहेत ते दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला 3 लाख रुपये सेल्स दिलेले असतील प्रॉब्लेम मध्ये आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं जाईल की ₹1 लाख अप टू, आपण उदाहरण म्हणून 1 जून घेतलेलं आहे की 1 जूनला एका कंपनीने दुसरी कंपनी ताब्यात घेतली आहे. तर सेल्स अप टू 1 जून ₹1 लाख म्हणजे 1 जून पर्यंतचे सेल्स किती आहेत ते 1 लाख रुपये आहेत. मग 3 लाखातले 1 लाख रुपये आपण प्री इनकॉर्पोरेशनला दाखवणार आणि राहिलेले 2 लाख रुपये आपण पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवणार. मग 0-0 कॅन्सल करून रेशो काय येईल, 1:2. मग जे काही सेल्सशी रिलेटेड खर्च आहेत ते आपण सर्व वाटणार आहोत 1:2 मध्ये. त्यानंतर टाइम रेशो मध्ये काही खर्च वाटायचे असतात. मग टाइम रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा. तर मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं की 1 एप्रिलला आपलं आर्थिक वर्ष सुरू झाले आणि 1 जूनला एका कंपनीने दुसरी कंपनी टेक ओव्हर केली. म्हणजे 1 एप्रिल ते 1 जून हा 2 महिन्यांचा पिरियड झाला आणि 1 जून पासून वर्ष संपेपर्यंत 31 मार्च पर्यंत हा 10 महिन्याचा पिरियड झाला. म्हणजे 2:10 असा रेशो येईल. मग 2:10, मग 2 आणि 10ला भाग जातो, 2 बे 10 म्हणजे रेशो काय येईल, टाइम रेशो 1:5 येईल. मग फर्स्ट आपल्याला कुठलाही प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्या अगोदर रेशो कॅल्क्युलेट करायचे असतात, टाइम रेशो आणि सेल्स रेशो. टाइम रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा. तर बघायचं एका कंपनीने दुसरी कंपनी किती तारखेला टेक ओव्हर केली, त्यानंतर आपलं आर्थिक वर्ष कधी सुरू होतं. आर्थिक वर्ष कधी सुरू होतं हे कशावरून पाहायचं. तर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जी तारीख दिलेली असेल त्या तारखेवरून तुम्ही फायनान्शियल इयर बिगिनिंगची तारीख शोधू शकतात. मग त्यानुसार ज्या दिवशी आर्थिक वर्ष सुरू झालेलं असेल त्या दिवसापासून तर कंपनी टेक ओव्हर केल्यापर्यंतची तारीख, ह्या मधला जो पिरियड राहील तो असणार आहे प्री इनकॉर्पोरेशन. आणि 12तून तेवढे महिने वजा करायचे किंवा पुढे काउंट करत गेलात तरी चालेल. आर्थिक वर्ष संपेपर्यंत जो पिरियड असणार आहे तो पोस्ट इनकॉर्पोरेशन. आणखी एक उदाहरण सांगते. समजा तुमचं आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. मग 1 एप्रिल ते 31 मार्च आणि एका कंपनीने दुसरी कंपनी टेक ओव्हर केली 1 ऑक्टोबरला. 1 ऑक्टोबरला. तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 6 महिने होतात. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनला किती पिरियड आला, 6 महिन्यांचा पिरियड आला. आणि 12तून 6 मायनस करा किंवा ऑक्टोबर पासून पुढे मार्च पर्यंत महिने काउंट करा तरी 6च येतील. पोस्ट इनकॉर्पोरेशनला किती आला, 6 महिन्यांचा पिरियड आला. मग 6 6
म्हणजे 6:6 तुमचा रेशो येईल 1:1 म्हणजेच इक्वली रेशो येईल. टाइम रेशो किती येईल? इक्वली येईल. मग टाइम रेशो कसा काढायचा? तर एका कंपनीने दुसरी कंपनी केव्हा टेक ओव्हर केली त्या दिवसापर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा, तो प्री इनकॉर्पोरेशन. आणि पुढचा पिरियड जो उर्वरित राहील 12तून तेवढा वजा करून तो असणार आहे पोस्ट इनकॉर्पोरेशन. सेल्स रेशो कसा काढायचा? तर टोटल सेल दिले जातील, त्यापैकी प्री इनकॉर्पोरेशनचे एवढे किंवा पोस्ट इनकॉर्पोरेशनचे एवढे तो आकडा दिला जाईल, त्यानुसार आपण सेल्स रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि बाकीचा जो तक्ता आहे तुम्हाला खर्चांचा, तो तक्ता मी तुम्हाला देईल, तरी पण तुम्हाला स्वतःहून समजेल की सेल्स रेशोत कोणते खर्च वाटायचे, टाइम रेशोत कोणते खर्च वाटायचे. तर ते खर्चाची विभागणीचा एक तक्ता मी तुम्हाला पाठवणार आहे, तो तुम्ही बघून घ्या. नाही बघितला तरी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून प्रॅक्टिस होईल की कोणता खर्च कोणत्या रेशोमध्ये वाटायचा आहे. उद्यापासून आपण आपला पहिला प्रॉब्लेम चालू करणार आहोत. थँक्यू.